मित्रांनो, मैत्रिणींनो, नमस्कार. आयुष्य जगत असताना आपण कधी दुःखात असतो तर कधी सुखात असतो. कधी आपण खूप आनंदी असतो तर कधी दुःखी असतो. मग तेव्हा आपण विचार करत बसतो की माझ्या आयुष्यात असं का घडते आहे, असे का घडले, वगैरे वगैरे. पण मित्रांनो, आता घाबरण्याची, विचार करण्याची तुम्हाला गरजच नाही. कारण मी तुमची प्रियांका तुमच्या जीवनाला सुंदर उभारी देऊ शकेल असे सुंदर सुविचार घेऊन आले आहे. आणि असेच नवनवीन सुंदर सुविचार ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनेलला आत्ता लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया सुंदर सुविचारांना. आरसा तोच असतो, फक्त त्यात हसत पाहिले की आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की आपण दुःखी दिसतो. तसेच जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो. या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. त्यासाठीच नेहमी कृतज्ञ राहा. दृष्टिकोन बदलेल, सकारात्मकता वाढेल. हे जीवन खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवूया. संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याचे स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. कामाची आवड असली की माणसाला कामातून कधीच सवड काढावी लागत नाही. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागेल. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा मदतीचा हात. तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी जास्त होतच असतं. मग हे तर आयुष्य आहे, कमी जास्त तर होणारच. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवरून नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते. सतत नवीन शिकण्याची वृत्तीच माणसाला पुढे घेऊन जाते. आयुष्यभर विद्यार्थी बनता आलं पाहिजे. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. सुरुवात नेहमीच छोटी करावी, पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चला, काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू स्वभावाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटलीच पाहिजेत. श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल.
आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आयुष्याची गंमत आहे.